मॅच बंद मांडवीच्या कॅप्टनाक लागीं मागता की जेवणाची कुपानां व्हरपा मातशें पॅविलियना मुखार येवचें. मांडवी कॅप्टन विनेश. टॉस जीती है पालो लेमोरियस ने और टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है दर्शन लेवल को। और माइक्रोफोन में भी बल्ला होता हुआ यहाँ पर मेरे सहयोगी मराठी कमेंटेटर सुमित। धन्यवाद सर. आजच्या दिवसातील सामना 5व्या मैदानात रंगतोय. दर्शन 11 विपक्ष पालोले मॉरियस या संघादरम्यान आणि नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. पालोले मॉरियस क्रिकेट संघाचा सलामीची जोडी दाखल झाली. दर्शन 11 क्रिकेट संघाकडून स्ट्रायकी एंडवरती बॅटर पाहायला मिळतोय बिंदेश आणि त्याच्या बरोबरीला नरेंद्र. पहिला चेंडू फटका समोर खेळायचा होता. फ्रंटफूटचा देखील वापर केला होता बिंदेश याने, परंतु चांगला चेंडू. मंजेश गोलंदाजी मार्कवरती. मॉन्टी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण पहिलं षटक घेऊन ती बोटांची जादू दाखवण्यासाठी मैदानात. काही वेळी चांगला चेंडू उधून काढलाय समोरच्या दिशेने डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. सिंगल मेल आहे चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्येचा आकडू या धावपलकावरती ओपन झालाय. स्कोरबोर्डवरती 1 धाव. 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर यावेळी नरेंद्र स्ट्राईक एंडला. चांगला चेंडू सन्मानजनक फटका शॉर्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक शॉर्टमध्ये तैनात. पुढे धावण असेल चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे पाहायला गेलं नरेंद्र याच्याकडून. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. फटका ऑन साईडला मिड विकेटला ताकदवर निघलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फील्ड करेल विकी करेल तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती. ताकदवर फटका नरेंद्रच्या बॅटमधून मिड विकेटला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सिंगलने सांघिक धावसंख्या स्कोरबोर्डवरती 2 धावा. यावेळी मिस टायमिंग फटका. सिली पॉइंटला झेलची संधी असेल. विकेट मिळवली जाते. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज मॉन्टी याने संघासाठी. बिंदेश माघार परतेल. जो फलंदाज काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, तो फलंदाज बिंदेश यावेळी बॅक टू द पवेलियन. पहिली विकेट मात्र गमावली जाते दर्शन 11 क्रिकेट संघाकडून. न्यू बॅटर मैदानात आणि विनंती असेल फलंदाजांना की आपण लवकरात लवकर मैदानात या, कारण आजच्या दिवसातील अजूनही 3 सामने खेळवणे बाकी आहेत. सूर्याची किरणे जोपर्यंत मैदानात असतील तोपर्यंत आम्ही सामने खेळू आणि त्याचमुळे वेळेला कटिबद्ध असणारी ही क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवसामध्ये तब्बल 8 सामने, त्यामधील 5वा सामना मैदानात सुरू असताना पाहायला मिळतोय. 2 रन या धावपलकावरती. 2 रन लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. न्यू बॅटर मैदानात दाखल झाला. स्ट्राईक एंडवरती असेल. पहिला चेंडू फेस करण्यासाठी आणि पहिला चेंडू देखील ब्रह्मास्त्र गोलंदाजाचा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकला. अंतिम चेंडू देखील निर्धावणे गेल आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या या स्कोरबोर्डवरती 1 विकेट लॉस. 2 धावा या धावपलकावर. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी विशाल, आणि त्याला विनंती असेल आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासाठी आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळेल आणि सन्माननीय व्यक्तींच्या शुभ हस्ते आपल्यासाठी ही ट्रॉफी दिली जाईल. सन्मान होईल आपला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या 2 धावा. 2 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन 1 ओव्हर. दुसऱ्या षटकाची सुरुवात पॉवर प्लेचा निर्बंध देखील संपण्यात आलाय. त्याचमुळे विस्तारलेले क्षेत्ररक्षण गोलंदाजी मार्गवरती. साई शाह गोलंदाज. लेफ्ट हँडर गोलंदाज. पहिला चेंडू स्लॉटमध्ये इनसाइड आउटचा फटका. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. कमालीचं झेल पाहायला मिळालं. वाईड लॉंग ऑफला शेवटच्या षडापर्यंत नजर ठेवली या चेंडूवरती आणि एक चांगलं झेल पाहायला मिळालं. विकेट मिळवली गोलंदाज साई शाहने पहिल्या चेंडूवरती. माघारी परतावं लागेल नरेंद्र या बॅटरला. 2 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. विकेट मिळवली पहिल्या चेंडूवरती. नरेंद्र जो आक्रमण करत होता मैदानात, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता नरेंद्र या बॅटरकडून. त्या फलंदाजाला माघारी परतवण्यात आलंय. नवीन फलंदाज असेल आता मैदानात चेतन्याची साथ देण्यासाठी. न्यू बॅटर मैदानात किशन स्ट्राईक एंडला. विकेट मिळवली साई शाहने पहिल्या चेंडूवरती. लेफ्ट हँडर गोलंदाज पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय आपल्या संघासाठी. यावेळी शॉर्ट चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न. बाहेर देखील वळण घेणारा हा चेंडू. पंचाचा इशारा आलाय. वाईटचा अतिरिक्त धावमेल या चेंडूवरती. ऑफ ब्रेक चेंडू. लेफ्ट हँडरचा राईट हँडरसाठी जो नेहमीच लेग कटर पाहायला मिळतो त्या चेंडूचा वापर, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खूपच बाहेर. वाईटने अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 3 धावा या धावपलकावरती. 3 रन लॉस ऑफ 1 विकेट या स्कोरबोर्डवरती. प्रथम फलंदाजी करत असताना यावेळी चांगला चेंडू. स्विंग अँड मिस. डॉट निघालाय चेंडू धावपलकावरती. सांघिक धावसंख्या देखील 3 या आकड्यावर. मागील चेंडू स्वेअर, परंतु त्यानंतर लेन चेंडू अगदी अचूकतेवरती चेंडू फेकला. तिथून गोलंदाजी आणि निरुत्तर करून टाकणारे ही गोलंदाजी मैदानात साईशा गोलंदाजी. लोअर फुल टॉस चेंडू. ताकदवर फटका. वाईड लॉंग आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. कमालीचं क्षेत्ररक्षण. विकेट मिळाली साईशा गोलंदाजाला. किशन माघारी परतेल. वाईड लॉंग आला. कमालीचं झेल. फुल टॉस चेंडू. ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. विकेट मिळवत असताना किशन देखील माघारी परतेल. डगआउटचा शिकार बनेल. तिसरा धक्का बसतोय दर्शन 11 क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 3 रन लॉस ऑफ 3 विकेट. बॅटर लवकर आहे आपण मैदानात. 3 रन लॉस ऑफ 3 विकेट. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. साईश याने 2 विकेट मिळवले. 1 धाव खर्च केले. एक्स्ट्राची ती धाव होती. आतापर्यंत फलंदाजाला आपल्या बॅटमधून धावा काढू दिल्या आहेत या गोलंदाजाने. आपल्या बोटांची जाधव दाखवतो लेफ्ट हँडर गोलंदाज. स्विंग चेंडू फेकले जातात. ऑफ ब्रेक चेंडू राईट हँडरसाठी नेहमीच जे लेग कटर आउट कटर चेंडू पाहायला मिळाले त्या चेंडूंचा वापर या षटकादरम्यान साईश करताना पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघाचे 3 फलंदाज माघारी परतवले. सांघिक धावसंख्या देखील रोखली गेली धावपलकावरती. आतापर्यंत 3 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज त्याची वर्णी लागली. स्ट्राकी एंडवरती न्यू बॅटर असेल चेतन्याची साथ देण्यासाठी. दर्शन 11 क्रिकेट संघाकडून मंगेश याचं कमालीचं झेल. मंगेश याचं कमालीचं झेल. वाडीश लॉंगॉलला त्याने पहिलं षटक हाताळलं होतं. संघासाठी फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट देखील मिळवली होती. क्षेत्ररक्षक मंगेश वाडीश लॉंगॉलला तैनात. त्यावेळी लेफ्ट हँडर बॅटर समोर वैष्णव. शॉर्ट चेंडू पुल केलाय ऑन साईडला. टिपकाव कोणाला क्षेत्ररक्षक तैनात. वेगात गतीने आल्या चेंडूवरती फेकी देखील नॉन स्ट्राईक एंडला. कमालीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. पालेल्या वॉरियर्स क्रिकेट संघाकडून नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणात देखील दर्जेदारी कामगिरी पाहायला मिळते. सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकार 4 रन 4 धाव्या धावपलकावरती. सिंगलने स्ट्राईक रोटेट केले. स्ट्राईक एंडवरती बॅटर चेतन. याही ऑफ ब्रेक चेंडू आउट कटर चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खूपच बाहेर निघालाय. पंचाने आमच्याकडे व्हाईटचा इशारा केलाय. या व्हाईटने सांघिक धावसंख्या देखील 5 रन 5 धावा या स्कोर बोर्डवरती. आतापर्यंत अतिरिक्त धावा खर्च होत आहेत या षटकादरम्यान साईशाच्याकडून. विकेट देखील मिळवल्यात या गोलंदाजाने.
याही त्याच लाईनवरती चेंडू पुन्हा एकदा पंचांनी स्क्वेअर घोषित केलाय. अतिरिक्त धाव मिळाली या चेंडूवरती आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या देखील बोनस स्वरूपाने पुढे सरकली धावपलकावरती. 6 धावा, 6 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 6 धावा या धावपलकावरती. बाकी एंडवरती चेतना बॅटर. आता फलंदाजाला चांगले खेळी करावे लागेल. यावेळी समोरच्या दिशेने स्टेट डाऊन डी ग्राउंडचा फटका डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आलाय. चांगले क्षेत्ररक्षण. सिंगल मेल या चेंडूवरती. फटका देखील चांगला होता. स्टेट डाऊन डी ग्राउंडचा समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, परंतु सिंगलने सांघिक धावसंख्या फक्त बदलेल. धावपलकावरती 7 रन, 7 धावा या धावपलकावरती. स्ट्राईक रोटेट मैदानात केले जाते. सिंगल डबल घेत असताना मोठे फटके रोखून ठेवले गोलंदाजाने आणि अचूकतेवरती मारा केलाय. प्रत्येक गोलंदाजाने टप्प्यावरती गोलंदाजी केली. यावेळी समोरच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्समध्ये 6 धावांसाठी हा फटका आणि या षटकाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 13 रन, 13 धावा, 3 गडी बाद. थर्टीन रन, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर कम्प्लिशन 2 ओव्हर्स. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 13 धावा या धावपलकावरती. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती अजित हा गोलंदाज पाहायला मिळतो. समोर असेल बॅटर चेतन पहिला चेंडू फेस करण्यासाठी. मागील अंतिम चेंडूवरती सुंदर फटका 6 धावांसाठी बॅटर वैष्णव याच्या बॅटमधून. यावेळी चांगला फटका गॅपमध्ये केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये आलाय. सिंगल मेल या चेंडूवरती. फटका चांगला होता. ते 2 फलंदाज क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा फटका खेळला. गॅप बघून ओव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु एकेरी धावेसाठी आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 14 रन, 14 धावा या धावपलकावरती. लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन आणि त्याचमुळे स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर क्षेत्ररक्षण देखील विस्तारला बदलावं लागते मैदानात. पालेले वॉरियर्स क्रिकेट संघाला लेफ्ट हँडर बॅटर वैष्णव स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्याचसाठी ऑनसाईडला 3 क्षेत्ररक्षक लेफ्ट हँडरसाठी तैनात. डीप काव कॉर्नर एक तैनात क्षेत्ररक्षक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिड विकेट. यावेळी खराब चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आउटसाइड लेग स्टंप. अंपायरचा इशारा आलाय स्पेअर चेंडूचा. अतिरिक्त धावा खर्च करेल. एक्स्ट्रामध्ये हे रन मिळेल आणि एक्स्ट्राने सांघिक धावसंख्या देखील 15 रन, 15 धावा या धावपलकावरती. डाऊन द लेग स्टंप चेंडू वाईड बॉल. त्याचमुळे धावा देखील वाढतायत. यावेळी चांगला चेंडू समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर फटका खेळा. मिडॉपला चांगले क्षेत्ररक्षण फेकी वेगात गतीने झाले, परंतु कॉलिंग चांगलं होतं दोन्ही फलंदाज दरम्यान. सिंगल कंप्लीट केली या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या देखील 16 रन, 16 धावा या धावपलकावर. मोठे फटके येत नाही, परंतु प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक रोटेट मैदानात केली जाते. सिंगल डबल काढत असताना सांघिक धावसंख्या देखील पुढे सरकवली जाते. या स्कोर बोर्डवरती 16 धावा. 3 फलंदाज माघारी परतले आणि स्ट्राईक एंडला चेतन. फटका ऑन साईडला खेळ्यात डीप वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. डीप काव कॉर्नरपर्यंत फील्ड करेल चेंडू येऊन, तोपर्यंत सिंगल याही चेंडूवरती. आतापर्यंत पालोलेम वॉरियर्स क्रिकेट संघाचं क्षेत्ररक्षण अगदी दर्जाचं झालंय. प्रत्येक झेल टिपण्यात आलाय. प्रत्येक चेंडू चौकाराला जात होता तो अडवण्यात देखील आलाय आणि समोरच्या संघावरती दबाव टाकण्यात येतो फलंदाजावरती आणि त्या दबावात विकेट देखील मिळवत आहेत. ही रणनीती आतापर्यंत पाहायला मिळाली पालोलेम वॉरियर्स क्रिकेट संघाकडून. शॉर्ट चेंडू षडामपूलचा फटका मिस टायमिंग झालाय. मिड विकेटचा शॉटचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जजमेंट देखील चांगले होईल. फलंदाज वैष्णव बॅक टू द पवेलियन. चौथा धक्का बसतोय. दर्शन 11 क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या धावपलकावरती 17 रन, लॉस ऑफ 4 विकेट. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस.
नवीन फलंदाज मैदानात चेतनाची साथ देण्यासाठी वैष्णव देखील माघारी परतले आक्रमण करण्याचा प्रयत्न कारण सागिक धावसंख्या धावपलकावरती अजूनही कमी पाहायला मिळते 17 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावरती. श्रेष्ठ न्यू बॅटर पहिला चेंडू आत येणारा इन कटर चेंडू ऑफ स्पिन पाहायला मिळालाय हा चेंडूवरती आणि निर्धाव देखील चेंडू निघालाय. सरप्राईज करणारा चेंडू श्रेयससाठी. सांघिक धावसंख्या 17 रन लॉस ऑफ 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक फेकत असताना गोलंदाजी मार्गवरती अजित पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट फायलिंगला झेलचा प्रयत्न झालाय. रनआउटची संधी असेल आणि कोणता फलंदाज बाद होईल. ताळमेळ चुकल्या मैदानात कॉलिंग चुकलं आणि त्याचमुळे चेतनला माघारी परतावं लागते. रनआउटच्या स्वरूपात हे विकेट. कॉलिंग करणं खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. यस नो वेट हे शब्द देखील उच्चारणं खूप महत्त्वाचं दोन फलंदाज दरम्यान. परंतु ते इथे पाहायला मिळालं नाही. रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावली. दर्शन 11 क्रिकेट संघाने आणखी एक 5वा धक्का बसला. स्कोरबोर्डवरती धावपलकावरती जर पाहिलं तर 17 धावा. 17 रन लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर कम्प्लिशन 3 ओव्हर्स. न्यू बॅटर मैदानात सूरज पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपात चेतन माघारी परतल्या. बॉलिंग चुकीचं निघाल्या दोन्ही फलंदाज दरम्यान आणि त्याचमुळे रनआउटची विकेट मिळाली. पालोले मॉरिस क्रिकेट संघासाठी 5वा धक्का प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला बसलाय. सर्वेशाची साथ देण्यासाठी न्यू बॅटर सूरज मैदानात टाकी एंडवरती. नॉस्टकी एंडला सर्वेश हा बॅटर आणि गोलंदाजी मार्गवरती. ब्रिजेश हा गोलंदाज. पहिला चेंडू लेन चेंडूने सुरुवात केली. सरप्राईज करणारा चेंडू फलंदाजासाठी. अतिरिक्त उंची देखील प्राप्त केली या चेंडूने लेंथवरून आणि त्याचमुळे निर्धाव चेंडू या धावपलकावर. डॉट चेंडूने सुरुवात झाली त्या स्लॉक षटकाची 4थ्या षटकाची आणि या डॉट चेंडूने सांघिक धावसंख्या देखील धावपलकावरती. 17 रन लॉस ऑफ 5 विकेट. 17 धावा 5 गडी बाद. आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामना. दिनेश गोलंदाजी मार्गवर. याही वेळी चांगला चेंडू फ्रंट फूटचा वापर करण्याचा प्रयत्न. फुटवरती येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. थोडीशी पावलं देखील पुढे सरकले बॅटर सूरज याची. परंतु हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेत. चांगले गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावरती लेंथ गोलंदाजी. दिलेश या गोलंदाजी सातत्याने अगदी अचूकतेवरती गोलंदाजी करत असताना समोरच्या आक्रमणाला रोखून धरलं आपल्या गोलंदाजीवरती आणि आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकत असताना सांघिक धावसंख्या 17 रन 17 धावा या धावपलकावर. शॉर्ट चेंडू कटचा फटका पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी. बॅकअप चांगला निघालाय. पिकअप पैकी रनआउटची संधी. विकेट किपर थोडासा चुकलाय. चेंडू अडवण्यासाठी त्यानंतर बॅकअप कमालीचं निघालाय. 1 धाव या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 18 रन 18 धावा या धावपलकावरती. या पुढं स्पर्धेत जर पाहिलं तर नक्कीच दोन्ही संघाने चांगलं कामगिरी केली. त्यापर्यंत चांगलं क्रिकेट दोन्ही संघाने खेळलं परंतु या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. फटका ऑन साईडला खेळाय. डीप कावकोणाला क्षेत्ररक्षक तैनात. प्रोटेक्शन तैनात डीपमध्ये. सिंगल मिळेल याही चेंडूवरती. सर्वेश या बॅटरला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 19 रन 19 धावा या धावपलकावरती. प्रयत्न जरूर चालू आहेत मैदानात मोठे फटके खेळण्यासाठी परंतु समोरून देखील अगदी अचूकतेवरती भेदक मारा गोलंदाज दिलेश याचा पाहायला मिळतोय. चेहऱ्यावरती नियंत्रण ठेवत असताना अचूकतेवरती गोलंदाजी लेन गोलंदाजी. यावेळी शॉर्ट चेंडू स्टिअरचा फटका. बॅकवर्ड पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी असेल. थ्रो चांगला निघाला वेगात गतीने परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचतोय. सर्वेश हा बॅटर. सिंगल आणखी एक अकाउंटमध्ये आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 20 रन लॉस ऑफ 5 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थं षटक प्रगतीपथावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 20 धावा या धावपलकावरती. आक्रमण एका बाजूने करणं खूप महत्त्वाचं असेल. 50 धावा या धावपलकावरती एक चांगलं फायटिंग
टोटल असू शकतं आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. मोठे फटके खेचावे लागतील. सिंगल डबलने फक्त धावा बनतील. आडव्या बॅटने फटका मिड विकेटला खेळा. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. याही वेळी चेंडूवरती सिंगल मेल. त्याच्यापर्यंत सलग 4 चेंडूवरती 4 सिंगल. 4 षटकांचा देखील खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 21 रन लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर कंप्लीशन 4 ओव्हर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर या धावफलकावरती 21 धावा. अंतिम षटक. 6 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिला आणि या 6 चेंडूवरती 20 ते 25 धावा कराव्या लागतील. कारण लो स्कोरिंगचा हा सामना पाहायला मिळतोय. आतापर्यंत थोडीशी केविलवाडी परिस्थिती मैदानात. दर्शन 11 क्रिकेट संघाची नाणेफेक देखील हरलाय. टॉस हरल्यानंतर फलंदाजी देखील मिळाली. परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर 5 विकेट गमावले. सुरुवातीचे धक्के आणि त्यानंतर धक्क्यातून सावरत असताना विकेटची पडझड मैदानात कायम. समोरून गोलंदाजाने आपलं वर्चस्व गाजवलं फलंदाजांवरती आणि ते वर्चस्व देखील कायम पाहायला मिळतंय. अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाजचा वापर देखील या स्लॉक षटकादरम्यान असेल आणि स्ट्राइक एंडवरती सर्वेश. पहिला चेंडू तगडा फटका समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑनला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. सर्वयशियाने सुरुवात केली मोठ्या फटक्यांना. पहिल्या चेंडूवरती अगदी क्रॅकिंग षटकार डीप लॉंग ऑनच्या वरून आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 27 रन 27 धावा धावफलकावर. याही वेळ खोदून काढलाय समोरच्या दिशेने फटका डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. नॉ स्ट्राइकिंग एंडला फेकी दिलाई क्षेत्ररक्षकाची आणि त्याचाच कच्चा दुवा हिरावत असताना या चेंडूवरती पूर्ण केल्या 2 धावा. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या कॉलिंग देखील दोन्ही फलंदाज दरम्यान. पहिली धाव वेगात गतीने घेतली आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेकडे देखील पावले अगदी सहजरित्या वळली. 2 धावेने सांघिक धावसंख्या 29 रन 29 धावा धावफलकावर. यावेळी फ्लिकचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. नो मॅच लँडमध्ये चेंडू विसावेल त्यानंतर जाईल एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे 4 धावांचढे. चौकार सर्वेशच्या बॅटमधून आक्रमणाला झाली सुरुवात मैदानात पहिल्या चेंडूपासून आणि त्या आक्रमण निरंतराने सातत्याने देखील चौकारनं सांघिक धावसंख्या धावफलकावरती 33 रन 33 धावा या धावफलकावर. अटॅकिंग क्रिकेट या अंतिम डेथ ओव्हरमध्ये सर्वेश या बॅटरकडून मागील षटकादरम्यान थोडीशी शांतता मैदानात संयम दाखवला होता. श्रेयस पागे हा बॅटर त्याच्याकडून हे आक्रमण. लोअर फुल टॉस चेंडू इनसाइड आउटचा फटका डीप कव्हरला आणि याही वेळी चेंडू जाईल एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे. चांगली फटकेबाजी मैदानात श्रेयस पागे या बॅटरकडून. हा चौकाडा सांघिक धावसंख्या 37 रन 37 धावा धावफलकावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चौकार 1 षटकार 1 डबल 16 धावा 4 चेंडूवरती निघाल्यात. या अंतिम डेथ ओव्हरमध्ये सांघिक धावसंख्या देखील वेगाने पुढे सरकली. धावफलकावरती 37 रन 37 धावा 5 गडी बाद. अंतिम 2 चेंडू या पहिल्या इनिंग दरम्यान अंतिम षटकादरम्यान स्ट्राइक एंडवरती. श्रेयस पागे हा बॅटर. फटका ऑन साईडला मिड विकेटला डीपला क्षेत्ररक्षक आहे जरूर परंतु टायमिंग बेमिसाल. फटका देखील ताकदवर मिड विकेटच्या वरून जाईल. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार निघतो या चेंडूवरती आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 43 रन 43 धावा धावफलकावर. 4 षटकादरम्यान 21 धावा धावफलकावरती होत्या परंतु अंतिम षटकादरम्यान तब्बल 22 धावा खर्च करतोय आणि याही 22 धावा निघाल्या श्रेयस पागे या बॅटरच्या बॅटमधून. 2 षटकार 2 चौकार 1 डबल 5 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना धावफलकावरती 43 रन लॉस ऑफ 5 विकेट 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम चेंडू सरळ बॅटने समोरच्या दिशेने फटका खेळ्या. डीप वाईडिश लॉंगला क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगलं जजमेंट. अंतिम चेंडूवरती विकेट मिळेल गोलंदाजाला आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होत असताना सांघिक धावसंख्या दर्शन 11 क्रिकेट संघाची धावफलकावरती या स्कोरबोर्डवरती 43 रन लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर कंप्लीशन 5th ओव्हर. 5 षटकांचा झालाय खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 43 धावा 44 धावांचं लक्ष्य असेल. 44 रनचं लक्ष्य असेल प्रतिस्पर्धी पालोले वॉरियर्स क्रिकेट संघासमोर आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात जोडी असेल
ओपनिंग बॅटर्स असेल पालोले मॉरियस क्रिकेट संघाकडून काय घडेल या सामन्यादरम्यान हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती तिचा एक गोड आवाज सन्मानशी मंगेश मडगावकर सर जोडले जातील. याच्यानंतर जी मॅच जातली चंदन तस्कर वर्सेस थ्री ब्रदर्स. बोथ कॅप्टन प्लीज रिपोर्ट टू द कॉमेंट्री बॉक्स as soon as possible. चंदन तस्कर आणि थ्री ब्रदर्स गेम मातशी फास्ट करची प्लीज. दोन्ही टायमिंग मागता. पालवाले वॉरियर्स मातशे बॅट्समॅन बेगीन धाडचे. टायम येयला आमचे कडेन कमी आहा. मातशे कॉपरेट करचो प्लीज. अंपायरांले मागता मातशी मॅची बी फास्ट करपाक. धन्यवाद सुमित. पहले बल्लेबाजी करते हुए दर्शन 11 ने 43 रन बटोरे. 44 रनों का लक्ष्य रखा है पालोले मोरियस के पास. 44 रनों का लक्ष्य है पालोले मोरियस के पास. और पहली ओवर पावर प्ले. इस मैच के बाद जो मैच होने जा रही है चंदन तस्कर और थ्री ब्रदर्स के बीच में, गेंदबाजी का बार संभाल रही है दर्शन 11 की ओर से दिलीप. और स्ट्राइक पर है मीलू. नौ स्ट्राइक पे है शाइश कामत. बार टिपा के थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद को आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी. पैड को टकराई. गली की दिशा में गेंद चली गई. जब तक गली का फील्डर आके उस गेंद को फील्ड करे तब तक मौका था एक रन चुराने का. एक रन चुरा लिया है. अंपायर का इशारा आता हुआ बाय के लेग बाय के रूप में ये रन जुड़ चुका है पालोले मोरियस के खाते में. अब आए स्ट्राइक पर लेफ्ट हैंडेड बल्लेबाज शाइश कामत. पावर प्ले सिर्फ दो ही खिलाड़ी आप सर्कल के बाहर रख सकते हैं. लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है और मिड विकेट पर खिलाड़ी रखा है शाइश कामत के लिए. इस बार शॉर्ट गेंद थी. उस गेंद को खेल तो दिया है. गेंद तो चली गई हवा में. कोशिश की थी जरूर उस कैच को पकड़ने की लेकिन असफल रहे. गेंद चली गई है सीमा को पार करती हुई. 4 रनों के लिए चौके के साथ
शुरुआत की है शाइश कामत ने। टीम का स्कोर चला गया 5 रन पर। शाइश कामत का निधि स्कोर है 4 रन, जो अभी भी लगी हुई बाउंड्री। फिलहाल फिर एक बार तैयार अपने आप को संभालते हुए दिलीप राइट आर्म और देखिए शाइश कामत के लिए इस बार हल्की सी उछाल और उस उछाल को नापा, मिड विकेट के ऊपर से मोड़ा 6 रनों के लिए। ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर उछली थी और उस उछाल का पूरा फायदा उठाते हुए आड़े बल्ले से प्रहार करते हुए शाइश कामत छक्के के रूप में उस गेंद को तकदीर किया। छक्के के साथ ही साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 11 रन हो चुके हैं। इस मैच के बाद जो मैच होगी वो चंदन तस्कर और थ्री ब्रदर्स। बार स्टेप आउट करके खेल तो दिया है, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद चली गई है सीमा रेशा के बाहर 6 रनों के लिए। स्टेप आउट किया, बल्ले के बीचों बीच लिया, बढ़िया टाइमिंग भी हासिल की शाइश कामत ने और उस गेंद को खेल दिया 6 रनों के लिए। छक्के के साथ साथ स्कोर में तेजी आती हुई स्कोर हो चुका है 17 विदाउट लॉस। मैच जीतना है तो 44 रनों का लक्ष्य पार करना पड़ेगा पालोले वॉरियर्स को। फिलहाल दिलीप की अगली गेंद राइट आर्म और द विकेट, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज शाइश कामत के लिए। इस बार बल्ले का चुम्मा लिया गेंद ने और सीधी चली गई है कीपर के दस्तानों में। पहले विकेट का पतन होता हुआ शाइश कामत के रूप में। धीमी गति की गेंद थी, टिप्पा के ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद पर छेड़छानी करने की कोशिश की थी शाइश कामत ने, असफल रहे। बल्ले का भारी किनारा लिया, सीधी चली गई है कीपर के दस्तानों में। पहला झटका लगता हुआ पालोले मोरियस को शाइश कामत के रूप में 17 रनों पर 17 लॉस ऑफ 1 विकेट। शाइश कामत चले गए, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज वापस चले गए हैं पेविलियन में और लेफ्ट हैंडेड बल्लेबाज का स्थान ग्रहण करने के लिए आए और एक लेफ्ट हैंडेड बल्लेबाज विक्रांत आए। सफलता प्राप्त की है, बड़ी सफलता प्राप्त की है। शाइश कामत को चलता किया है पेविलियन में दिलीप कुमार पंत ने। इस बार भी बढ़िया गेंद, वही दिशा वही लेंथ और उस गेंद को देखा और जाने दिया कीपर के दस्तानों में। डॉट डॉट के साथ पहली ओवर की समाप्ति होती हुई। पहली ओवर समाप्त होने के बाद स्कोर है 17 यानी 17 रन हो चुके। मॅच मातशी फास्ट घेवची प्लीज, टायम आमच्या लागीं कमी आसा। मॅच मातशी फास्ट घेवची प्लीज, दोनूय टिमी लागीं मागता मातशें कॉपरेट करचें। पहली ओवर तो खत्म हो चुकी है। पहली ओवर खत्म होने के बाद रन है 17 विकेट चली गई है शाविश कामत के रूप में और दूसरी ओवर लेके आई है वैष्णव पेडनेकर। राइट आर्म राउंड के टिप्पा के तेज चली गई है, कीपर के दस्तानों में रन की कोई गुंजाइश नहीं। डॉट निकालने में कामयाबी। दूसरी ओवर की पहली गेंद
डॉट निकालने में कामयाबी हासिल की है वैष्णव ने। स्ट्राइक पर है मीलू। इस मैच के बाद जो मैच होगी वो चंदन तस्कर और थ्री ब्रदर्स के कप्तान यहाँ पहुंच चुके हैं। चंदन तस्कर प्लीज कॉन्टेक्ट टू पेवेलियन। पहली गेंद डॉट चली गई है। फिर एक बार तैयार वैष्णव। बार जगह बनाई फाइनल की दिशा में और बढ़िया गैप ढूंढते हुए गेंद चली गई है सीमा को पार करते हुए 4 रनों के लिए। चौके के बदौलत स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 21। 21 रन एक विकेट शाइश के रूप में प्राप्त की है दिलीप कुमार पंत ने। इस बार खेला तो जरूर है, हवा में गेंद है, शुभम कुमार पंत उसके नीचे और शुभम कुमार पंत ने कोई गलती नहीं की और एक विकेट का पतन होता हुआ मिलू को चलता किया पेविलियन में। वैष्णव पेडनेकर ने धीमी गति की गेंद थे, ऑफ स्टंप के बाहर थे, उस गेंद को खेलना चाहते थे, बड़ा प्रहार करना चाहते थे उस गेंद पर, कोई गलती नहीं हुई फील्डर द्वारा और दूसरा झटका देने में कामयाबी मिलू के रूप में। दूसरा झटका लग चुका 21 रनों पर पालोले मोरियस को। फिलहाल 2 विकेटें चली गई, 21 रनों पर सफलता प्राप्त की है वैष्णव ने। नए बल्लेबाज आए हैं मिलू का स्थान ग्रहण करने के लिए। कौशल्य आते आते ही खेलने की कोशिश, छेड़छाड़ी करने की कोशिश, जोरदार अपील होती हुई यहाँ पर, लेकिन अंपायरों पे कोई असर नहीं। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए फिर एक बार तैयार वैष्णव अपने बॉलिंग मार पर राइट आर्म राउंड विकेट नए बल्लेबाज कौशल के लिए। बाहर आते आते सीधे बल्ले से ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन को पार करती हुई गेंद चली गई है सीमा रेशा के बाहर 6 रनों के लिए। छक्के के बदौलत स्कोर में वृद्धि भी होती हुई स्कोर हो चुका है 27। लॉस ऑफ 2 विकेट, 27 रन 2 विकेट खोकर। फिर एक बार तैयार वैष्णव अपने बॉलिंग मार पर राइट आर्म राउंड विकेट कौशल के लिए। बाहर दिशाहीन गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद और अंपायर का इशारा आता हुआ वाइड, अतिरिक्त रन जुड़ता हुआ पालोले वॉरियर्स के खाते में। अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 28 टिप्पा के नीचे रहती हुई गेंद खेलने की कोशिश, बल्ला और गेंद के बीच बातचीत नहीं। डॉट और डॉट के साथ ही साथ दूसरे ओवर की समाप्ति होती हुई, दूसरी ओवर समाप्त होने के बाद स्कोर है 28 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। उपकार मागता दोन्ही टिमी लागी मॅच मातशी फास्ट घेवची, तशें अंपायरा लागी प्लीज मॅच मातशी फास्ट करची, टायम ना आमच्या लागी मातशें प्लीज. दोनूय टिमी लागी मागता कॉपरेट करपाक.
2 ओवर खत्म हो चुके हैं। 2 ओवर खत्म होने के बाद 2 विकेटें खोकर स्कोर है 28 रन। अब तीसरी बॉल लेके आए शुभम कोमर पंत और स्ट्राइक पर है विक्रांत। फील्डिंग फैल चुकी है, फील्डिंग इंस्ट्रक्शन खत्म हो चुका है। शुभम कोमर पंत पहली गेंद और उस गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन के क्षेत्र में। फील्डर वहां मौजूद थे वैष्णव। वैष्णव को चकमा देती हुई गेंद चली गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। चौके से शुभम का शुरुआत स्वागत करते हुए विक्रांत। स्कोर तो हो चुका है क्वार्टर सेंचुरी, सॉरी 32 रन, 32 रन हो चुके, 32 रन हो चुके हैं। 2 विकेटें चली गई है पालोले मोरियस की। अगली गेंद इस बार बड़ा खेलने की कोशिश, टिप्पा के अंदर आती हुई गेंद को खेलने की कोशिश की थी विक्रांत ने। बल्ला और गेंद के बीच बातचीत नहीं हुई, डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए शुभम कोमर पंत फिर एक बार तैयार। राइट आर्म राउंड विकेट, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज विक्रांत के लिए। इस बार खेल तो दिया है, गेंद चली गई है मिड ऑन की दिशा में, हवा में गेंद है और गेंद चली गई है मिड ऑन को पार करती हुई 6 रनों के लिए। छक्के के साथ स्कोर में तेजी आती हुई, स्कोर बढ़ता हुआ 38 रन। 2 विकेटें तो चली गई है। शुभम फिर एक बार तैयार। राइट आर्म राउंड, इस बार दिशा इन गेंद, तो गेंद को टिप्पा के अंदर आती हुई गेंद, ऑफ स्टंप पर करवट लेती हुई गेंद, डॉट निकालने में कामयाबी हासिल की है शुभम कोमर पंत ने। इस बार उछलती हुई गेंद और अंपायर का इशारा आता हुआ वाइड, अतिरिक्त रन जुड़ता हुआ पालोले मोरियस के खाते में। अतिरिक्त रन के साथ स्कोर होता हुआ 39 रन। टिप्पा के ऑफ स्टंप के बाहर करवट ली थी और उछाल भी थी उस गेंद को, और उस गेंद को अंपायर ने वाइड घोषित कर दिया है। शुभम की अगली गेंद, इस बार खेल तो दिया गया एक्स्ट्रा कवर की दिशा, हवा में गेंद है, फील्डर वहां मौजूद थे श्रेयस, और श्रेयस ने कोई गलती नहीं की। तीसरा झटका देने में कामयाबी हासिल किया पालोले मोरियस को 39 रनों पर। 39 लॉस ऑफ 3 विकेट्स। सफलता के बाद फिर एक बार तैयार शुभम अपने बॉलिंग मान पर, और बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज आए मोंटी यानी मंजेश, थोड़े आउट ऑफ फॉर्म चल रहे हैं फिलहाल। 39 रन, आते आते रिवर्स स्वीप का इस्तेमाल करना चाहते थे, ठीक से बल्ले भी आई नहीं, गली के क्षेत्र में फील्ड होती हुई फील्डर दिलीप द्वारा रन की कोई गुंजाइश नहीं। तीसरी ओवर की समाप्ति होती हुई, तीसरी ओवर समाप्त होने के बाद 3 विकेट खोकर पालोले मोरियस का स्कोर है 39 रन। चौथी बॉल लेके है नरेंद्र देसाई और स्ट्राइक पर है कौशल टिप्पा के। थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद पर छेड़छाड़ी करने की कोशिश की थी कौशल ने, बल्ला और गेंद के बीच बातचीत नहीं हुई, डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए नरेंद्र देसाई। अभी भी स्कोर रुका हुआ 39 रन, 39 रन।
फिर एक बार, इस बार बल्ले का ऊपर किनारा लेके गेंद चली गई है शॉर्ट फाइन के क्षेत्र में और बढ़िया फील्ड होती हुई दिलीप द्वारा। मौका था तब तक 2 रन लेने का, 2 रन ले भी लिए है और 2 रनों के साथ इजाफा होता हुआ स्कोर में 41 रन हो चुके हैं। 3 विकेटें चली गई है पालोले मॉरियस की। चौथी ओवर प्रगति पर है दर्शन 11 की ओर से। नरेंद्र फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार्ग पर, दूर दूर फैली हुई फील्डिंग, बाहर खेल तो दिया है हमें डीप मिड ऑन के क्षेत्र में। 1 रन चुरा लिया है, दूसरे रन के लिए पलटे जरूर थे लेकिन वापस पे जाए। 1 ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा। 42 रन हो चुके हैं और सिर्फ 2 रनों की आवश्यकता है मैच जीतने के लिए। पालोले मॉरियस को 44 रनों का लक्ष्य रखा था पहले बल्लेबाजी करते हुए दर्शन 11 ने। 42 रन तो पहले ही बटोर चुके। अगली गेंद, खराब गेंद, फुल टॉस गेंद और उस गेंद पर प्रहार किया है डीप स्क्वायर लेग की दिशा में। उस गेंद को मोड़ दिया है मंजेश ने 6 रनों के लिए। छक्के के साथ ही साथ ये मैच जीत ली है पालोले मॉरियस ने। अब जो मैच होने जा रही है चंदन तस्कर और थ्री ब्रदर्स के बीच में, टॉस भी हो चुकी है और टॉस चली गई है। टॉस चली गई है थ्री ब्रदर्स के पक्ष में और टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है थ्री ब्रदर्स ने और आमंत्रित किया है फील्डिंग के लिए चंदन तस्कर को। और माइक्रोफोन पे भी बल्ला होता हुआ यहाँ पर मेरे सहयोगी मराठी कमेंटेटर। CPL, Kankona Premier League, organized by Youth